बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। प्रज्ञाशील करुणाकरा महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला। बुद्धाची ही अमृतवाणी करतो मी गुणगान, जम्बुद्वीपातील कपिल वस्तू शाक्य वस्ती स्थान। शाक्य कुळातील शुद्धोदन गणनायक तो महान, महामाया अन प्रजापतिया दोघीही कुलवान। शुद्ध धनाशी विहाव झाला दोघीही रूपवान, आषाढातले व्रत करणेही होती प्रथा समान। मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली, स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली। शुद्ध धनाच्या रंग महाली नटून थटून गेली, त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली। सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले, पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले। गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला, इच्छा माझी झाली मनाची जाव माहेराला। त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला, पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला। महामायावती राणीचा तो आला प्रसूती काळ, लुंबिनीच्या शाल शायतच जन्म आले बाळ। बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले, अशित मुनी मग शुद्ध धनाच्या दरबारी गेले। त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले, चरणतयाचे स्पर्शून वदले बुद्धच अवतरले। मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले, अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले। या अश्रूचे कारण सांगा मुनीवर आम्हा, भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला। जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार, कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार।